9 वर्षांची प्रतीक्षा, हजारो इच्छुकांच्या उड्या आणि आता पुण्याच्या गादीवर कोण बसणार याचा फैसला व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत। पुणेकरांनो, 15 जानेवारी 2026 ही तारीख विसरू नका, कारण त्या दिवशी तुम्ही पुण्याचा नवा कारभारी निवडणार आहात। पुण्याचा पुढचा महापौर कोण असेल, तुमच्या प्रभागात कोणाची हवा आहे आणि 3000 उमेदवारांच्या या गर्दीत नक्की बाजी कोण मारणार, पुण्याच्या राजकीय रणधुमाळीचा असा लेखाजोखा तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर। आज आपण पुणे महानगरपालिका निवडणुकीचे विश्लेषण करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा विषय। निवडणूक आयोगाने अखेर बिगुल वाजवला आहे। अर्ज मागे घेण्याची तारीख 2 जानेवारी होती, जी आता संपली आहे। म्हणजे मैदानात कोण उरले हे स्पष्ट आहे। मतदानाची तारीख 15 जानेवारी 2026 आहे आणि त्याचा निकाल 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। मित्रांनो, यावेळची निवडणूक ऐतिहासिक आहे। 3000 पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते। बंडखोरी, युती आणि आघाड्यांच्या खिचडीमुळे पुण्याचे राजकारण सध्या पुणेरी मिसळीपेक्षाही झणझणीत झाले आहे। महत्वाची माहिती म्हणजे यावेळी पुणे मनपाची रचना पूर्णपणे बदलली आहे। एकूण प्रभाग 41 आहेत आणि एकूण जागा 165 आहेत। यामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे। 87 जागा महिलांसाठी राखीव आहेत, ज्यामुळे महिला नेतृत्वाची मोठी संधी निर्माण झाली आहे। यंदा हे बदल झाले आहेत। 2017 मध्ये 4 सदस्यांचा प्रभाग होता। यावेळी मात्र रचनेत बदल केल्याने अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले धोक्यात आले। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांनी आपापले मोहरे अत्यंत सावधपणे लावले आहेत। मराठी जोश कट्टावर आपण फक्त राजकारण नाही तर लोकांच्या प्रश्नावर सुद्धा बोलतो। पुणेकर यावेळेस कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार? पुणेकरांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी। पुणे म्हणजे ट्रॅफिकचे माहेरघर झाले आहे का? मेट्रो आली, पण ती शेवटच्या टोकापर्यंत कधी पोहोचणार? पीएमपीएलच्या बस वाढणार का? पुणेकरांसाठी दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्था। पुण्यात धरणांची कमतरता नाही, पण वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे। अनेक सोसायट्या आजही टँकर माफियांच्या विळख्यात आहेत। मुळा मुठा नदी फक्त कागदावर स्वच्छ होणार की प्रत्यक्षात स्वच्छ होणार? महापालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन 23 गावांचा विकास यावेळेचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? भाजप आपल्या एंटी इनकम्बन्सी टाळण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देत आहे। अजित पवारांची ताकद पुण्यात किती चालणार? महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचा पेच असला तरी एकला चलोरेची भूमिका काही ठिकाणी महागात पडू शकते। राज ठाकरेंनी पुण्यात सभांचा धडाका लावला आहे। मनसे यावेळी किंगमेकर ठरणार का? मित्रांनो, आपला नगरसेवक हा आपल्या गल्लीचा मुख्यमंत्री असतो। उद्याचा रस्ता, पाण्याचे नळ, कचऱ्याची गाडी हे प्रश्न सोडवणारा माणूस आपल्याला निवडायचा आहे। त्यामुळे 15 जानेवारीला सुट्टी समजू नका, तर हक्काने मतदान करा। तुम्हाला काय वाटते, यावेळेस पुण्याचा नवा महापौर कोणत्या पक्षाचा असेल? तुमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे? खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा। आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेऊ। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पुणेकर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि अशाच जोशपूर्ण माहितीसाठी आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।